करा सुरू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये बुद्धिमत्ता हा जो विषय आहे अतिशय सोपा असणारा घटक आहे. पहा, जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा हा विषय आहे. म्हणून या विषयात जर आपलं स्कोरिंग जास्त असेल किंवा आपल्याला जर जास्त मार्क मिळाले तर आपल्याला आपला जो स्कोर आहे तो निश्चित जास्त असतो. पहा, म्हणून बुद्धिमत्ता ह्या विषय स्कॉलरशिपसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर आजचा जो आपला घटक आहे पहा, आपल्या घटकाचं नाव आहे की अपूर्ण आकृती पूर्ण करणे आणि तंतोतंत आकृती ओळखणे. तर प्रथमतः आपण अपूर्ण आकृती पूर्ण करणे या घटकाची माहिती पाहूया. तर पहा, सर फळ दिसतो का? तर पहा, आता बुद्धिमत्ता या विषयामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे या घटकाची आज आपण माहिती पाहणार आहोत. हा घटक आपण प्रश्नोत्तरपणे पाहूया. काही आकृत्या सोडून किंवा आकृत्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरून आपण हा जो घटक आहे तो समजावून घेऊया. तर पाहता या ठिकाणी आता अपूर्ण आकृती म्हणजे काय? एखादी आकृती दिली असते. पहा, आकृतीचा काही भाग दिलेला असतो आणि त्या भागावरून आपल्याला त्या संपूर्ण आकृतीचा पहा, यामध्ये पहा या ठिकाणी 4 पायऱ्या दिलेल्या असतात. पहा, 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या 4 पर्यायामध्ये पहा या ठिकाणी पाहता हा जो प्रश्न आहे पहा, या ठिकाणी एक आकृती दिली पहा आणि या आकृतीच्या वरून या आकृतीमध्ये या 4 पर्यायातील कोणता भाग बसेल हे आपल्याला शोधायचं आहे. मग अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपण काय करायचं पहा. मग याची आपली प्रश्न आकृती आहे, तिची आहे काय पहा, प्रश्न आकृती आहे. मग आपण काय करणार आहोत, ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती आपण या ठिकाणी असं पूर्ण करून पाहूया. अशा प्रकारे आपण ही जी प्रश्न आकृती आहे ती पूर्ण करूया. मग आता हा जो आकार आहे, अशा प्रकारचा जो आकार आहे हा अशा प्रकारचा आकार पर्यायामध्ये कोणता दिसतो पहा. अशा प्रकारचा आकार पर्यायामध्ये पहा, हा जो पहिला पर्याय पहा, पहिला पर्याय हा म्हणजे आपलं जे उत्तर आले पहा, पहिला पर्याय म्हणजे या 4 पर्यायापैकी जो पहिला पर्याय आहे हा पर्याय जी आकृती आहे ती आकृती बरोबर या आकृतीत बसते. म्हणजे ही काय झाली पहा, अपूर्ण आकृती आता पूर्ण झाली पहा, अपूर्ण आकृती पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे, अतिशय सोपा असतो पहा. जास्त 2 ते 3 सेकंदाचं काम आहे पहा, किंवा जास्त 5-10 सेकंद, 10 सेकंद आपल्याला 2 मार्क्स मिळून देणार हा घटक आहे पहा. तर पुढचा प्रश्न पाहू परत. आता पुढची आकृती पाहता, आता या ठिकाणी एक त्रिकोण आहे पहा. मग हा त्रिकोण आपल्याला पूर्ण करायचा पहा, त्रिकोण पूर्ण करायचा. आता आपण काय करूया, ही आकृती पूर्ण करू पहा. त्या प्रकारे आता आपण ही आकृती पूर्ण केली पहा. मग आता यामध्ये पहा, अशा प्रकारचा आकार पर्यायामध्ये कोठे आहे, या प्रश्न आकृतीवरच आपण पेनाने किंवा पेन्सिलचा वापर करून या ठिकाणी ती आकृती काढायची आहे. म्हणजे आपल्याला उत्तर लगेच मिळतं पहा. म्हणजे आता अशा प्रकारची आकृती कुठे असेल, मग पर्याय नंबर 2 वर, पर्याय नंबर 2 वर आलेली पहा, पर्याय नंबर 2 वर आलेली आहे पहा. आता पुढचा प्रश्न पहा की आता ही जी आकृती पहा, प्रश्न आकृती पहा या ठिकाणी आता अशा प्रकारची आकृती पाहता कुठे दिसते पाहता, 4 पर्याय दिले पहा. आता आपण हा जो आयत आहे, हा आयत आपण काय करूया, अशा प्रकारे काढून घेऊया.
असं आपण असा हा आयत काढून घेतला. मग आता असा जो पर्याय पहा, हा पर्याय कुठे असेल, कोणत्या पर्यायात असेल? पहा आता हा तर पर्याय एक तर नसणारच आहे. पहा पर्याय 3 पण नसणार आहे, पर्याय 4 पण नसणार आहे. म्हणजे कुठे असेल पहा? पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. ही पुत आपण काय केली, ही जी आपण ही उभी आकृती होती ती त्यांनी काय केलं, ही पर्यायामध्ये तो पर्याय तो आडवा असा आडवा केलेला आहे पहा. म्हणून या ठिकाणी या प्रश्न आकृतीचं जे उत्तर आहे ते आले पर्याय नंबर 2. अपूर्ण आकृती पूर्ण केली. पाहता आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पहा आता ही जी आकृती आहे, ही प्रश्न आकृती पहा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे. पेनचा वापर करून आपण ती प्रश्न आकृती पूर्ण करूया. अशा प्रकारचं इथं आयत तयार होते. पहा आयत तयार झालेला आहे. पहा मग आता या ठिकाणी पहा, आता हा जो आकार आहे, हा आकार पर्यायामध्ये कोठे आहे? पर्यायामध्ये कोठे आहे? पहा पर्यायामध्ये हा जो आकार आहे, हा आकार पर्यायामध्ये कोठे आहे? पहा या ठिकाणी हे तर पर्याय नसणार आहे. पहा त्यानंतर हे पर्याय नंबर या ठिकाणी 3, पर्याय नंबर 3 मध्ये हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. आता पुढची आकृती पहा. आता या ठिकाणी हा जो पर्याय प्रश्न आहे, पहा आता प्रश्न आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. प्रश्न आकृती आपण अशी पूर्ण करूया. तर पहा आता असा आकार कोठे आहे? पहा असा आकार कुठे? पहा आता पर्याय नंबर 2 वर पहा. पर्याय नंबर 2 वर अशा प्रकारे आकार आहे. पहा आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न आकृती काय? पहा एक वर्तुळ आहे. पहा काय इथं वर्तुळ आहे आणि या वर्तुळाचा एक भाग कमी केलाय. पहा मग आपण एक भाग कमी केलाय, आकृती अपूर्ण दिसते. पहा मग यामध्ये आपण काय करायचं आहे? हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ पूर्ण करून घ्यायचंय. पहा अशा प्रकारे हे वर्तुळ पूर्ण केलंय. पहा मग आता या ठिकाणी अशा प्रकारे कंस केला. या प्रकारचा आकार आता पर्यायामध्ये कोठे आहे? पर्यायामध्ये कोठे आहे? पहा तर या ठिकाणी पर्याय नंबर 4, पर्याय नंबर 4 वर अशा प्रकारचं हे उत्तर आलेलं आहे. पहा पर्याय नंबर 4 हे उत्तर आले पाहिजे या प्रश्न आकृतीचं. आता पुढचा आपण प्रश्न पाहूया. प्रश्न आकृती पहा. प्रश्न आकृती आपण प्रश्न आकृती ही जी प्रश्न आकृती आहे, ही प्रश्न आकृती आपल्याला दिली आहे आणि मग आता आपल्याला विचारले. पहा या ठिकाणी या 4 पर्यायापैकी कोणता भाग त्या आकृतीमध्ये बसेल म्हणजे ही आकृती पूर्ण होईल? म्हणजे ही आकृती काय होईल? पहा पूर्ण होईल. पहा आता आपण काय करूया, ही जी प्रश्न आकृती आहे ती पूर्ण अशी करून पाहूया. पहा आता या ठिकाणी अशा प्रकारे ही आकृती तयार झाली. पहा असा चौकोन आयत अशा प्रकारे हा आयत तयार झालाय. पहा मग आता या ठिकाणी पहा आता या ठिकाणी जी आकृती आली. पहा काय आली? पहा आता ही आकृती पहा अशा प्रकारे ही आकृती बनलेली आहे. मग आता हा जो पर्याय आहे, मग हा पर्यायामध्ये कोठे असेल? आता पर्याय नंबर 1 मध्ये शक्यच नाही, पर्याय नंबर 1 मध्ये नाहीये, 2 मध्ये देखील नाही. पहा पर्याय नंबर 3 मध्ये आहे. पहा हा जो पर्याय पहा बरोबर. पहा या ठिकाणी हे दोन्ही भाग बरोबर आहे. पहा दोन्ही भाग अशा प्रकारे पहा ही आकृती म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे. पहा पर्याय नंबर 3 हा तर शक्यच नाही.
पर्याय नंबर 4 शक्य नाही, पर्याय नंबर 2 पण नाही, पर्याय नंबर 1 पण नाही. अशा प्रकारे आपण ही प्रश्न आकृती पूर्ण केलेली आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. आपण जास्तीत जास्त उदाहरणाचा सराव घेऊया, म्हणजे आपल्याला हा घटक चांगला समजेल. पहा आता या ठिकाणी पहा, पुढचा जो प्रश्न आहे पहा, ही आकृती आपण पूर्ण करून घेऊ. पहा या ठिकाणी अशा प्रकारे ही प्रश्न आकृती आपण पूर्ण करून घेऊया. अशा प्रकारे ही आकृती पूर्ण केली. पहा आता काय कोणता आकार काढत पहा. आता हा पर्यायामध्ये कोठे असेल पहा. पहा पर्याय नंबर 1 आहे का 2 आहे का 3 आहे का 4 आहे. पहा एकदा आपण प्रश्न आकृतीवर आपण जर व्यवस्थित ही जी आकृती काढली आपण, तर आपलं उत्तर निघलं. पहा पर्याय नंबर 1 वर पहा समान आहे. पहा ही आकृती पहा समान दिसते. पहा ही आकृती पहा समान दिसते, म्हणून हा जो पर्याय पहा पर्याय नंबर 1 याचं उत्तर आलेलं आहे. पहा कारण 2 नाही, 3 नाही, 4 नाही. पर्याय नंबर 1 हे उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. आता या ठिकाणी ही प्रश्न आकृती दिलेली आहे. पहा या प्रश्न आकृती या कोणत्या भागाने पूर्ण होईल. या सध्या अपूर्ण आहे. मग आपण या ठिकाणी ही प्रश्न आकृती आपण काय करूया, पूर्ण करूया. तर पाहता हा जो आकार झालेला आहे, पहा हा आकार, आता हा आकार कोणत्या पर्यायामध्ये आहे. पहा आता हा दुसरा जो पर्याय पहा उभी जास्त रेषा आहे. पहा हा पर्याय शक्य नाहीये. त्यानंतर या ठिकाणी पहा हा त्रिकोण खूप मोठा आहे, म्हणजे हे पण शक्य नाही. पहा दोन्ही आकृत्या समान आहे, पण या ठिकाणी हा भाग कमी, म्हणून पहा हा जो कोण आहे, पहा हा कोण आणि हा कोण कसा आहे. पहा सारखा आहे. पहा म्हणून पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न आकृती दिली. पहा ही प्रश्न आकृती कोणत्या आकाराने कोणता आकार या ठिकाणी ठेवला म्हणजे पूर्ण होईल, म्हणून आपण काय करूया, ही प्रश्न आकृती आपण या ठिकाणी पूर्ण करूया. प्रश्न आकृती अशा प्रकारे पूर्ण केली. पहा तर पहा आता हा जो आकार झालेला आहे, पहा अशा प्रकारे आकार झालेला आहे. मग आता हा पर्याय, हा आकार असणारा पर्याय कोणत्या पर्यायामध्ये आहे किंवा आकार कोणत्या पर्यायामध्ये आहे. पहा हा पर्याय नंबर 2 शक्य नाही. पहा पर्याय नंबर 3 पण नाही. पहा पर्याय नंबर 4 पण नाही. पहा हा जो पहिला पर्याय दिसतो. पहा सेम सारखा दिसतोय. पहिला पर्याय काय आहे, सारखा दिसतोय. पहा काही बदल नाही, म्हणून आपलं जे उत्तर आलं आहे पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न. आता हा तो प्रश्न फार सोपा आहे. पहा या ठिकाणी आयत दिला आहे आणि हा आयत आपण पूर्ण केला. तर अशा प्रकारे 18चं जे उत्तर आहे, पहा या ठिकाणी प्रश्न 18वा याचं उत्तर आले. पहा पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1 हा जो आकार झाला पहा आयताचा, या आयताच्या आकाराने ही आकृती पूर्ण होणार आहे. आयताच्या आकाराने आयत ठेवला इथं या प्रश्न आकृतीत, तरच ही आकृती पूर्ण होईल. पहा आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. पहा खालील प्रश्न आकृती कोणता आकार या ठिकाणी ठेवला म्हणजे पूर्ण होईल. तर पहा प्रश्न आकृतीवरच लिहायचे आपल्याला, पेपरवर पण त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न आकृतीवर तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे, तरच तुमचं उत्तर अचूक येईल, अन्यथा उत्तर चुकण्याचा धोका असतो. तर पहा आता अशा प्रकारे कोणत्या पर्यायामध्ये हा आकार आहे.
पहा या ठिकाणी आता हा जो पर्याय पहा, हा कसा आहे, थोडासा मोठा आहे पहा. जी लांबी कशी पहा, ही जी उंची आहे ती मोठी पहा, म्हणजे हा पण पहा मोठा आहे पहा. हा पर्याय दिसतो पहा. पर्याय नंबर 3 पहा, हा सारखा आहे पहा, म्हणजे पर्याय नंबर 3 हा जो पर्याय आहे, हा पर्याय अचूक पर्याय पहा. म्हणजे या पर्याय नंबर 3 ची जी आकार आहे किंवा आकृती आहे, ती जर आपण या ठिकाणी ठेवली तरच ही प्रश्न आकृती पूर्ण होईल. पुढचा प्रश्न पाहूया आता. पहा या ठिकाणी ही आकृती, या ठिकाणी पहा प्रश्न आकृती, प्रश्न आकृती. हा जो आकार आहे पहा, हा आकार कोणत्या पर्यायात आहे? आता पहा, निरीक्षण करा तुम्ही, निरीक्षण करा. तर हा पर्याय दिसतोय पहा, पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1 हा पर्याय दिसतोय पहा. पर्याय नंबर 1 जो आकार आहे तो जर आपण या ठिकाणी ठेवला तर ही प्रश्न आकृती पूर्ण होईल पहा. पुढची प्रश्न आकृती पाहूया आपण. प्रश्न आकृती पाहूया आता. या ठिकाणी पहा, ही जी आकृती आहे, ही आकृती आपण अशा प्रकारे ड्रॉ करूया. अशा प्रकारे ड्रॉ केली. आणि या ठिकाणी अशा प्रकारे ड्रॉ केली पहा. मग आता हा जो पर्याय आहे पहा, मग हा पर्याय कुठे आहे पहा. आता हा पर्याय, हा जो पर्याय पहा या ठिकाणी दोन्ही 21 हा पर्याय पहा. प्रश्न पर्याय नंबर 1. पुढची आकृती पाहूयात आपण. प्रश्न आकृती काय पहा, ही प्रश्न आकृती त्या कोणत्या आकाराने किंवा कोणत्या आकृती आपण या ठिकाणी ठेवल्यानंतर पूर्ण होईल पहा. आता हा त्रिकोण तयार होते पहा. त्रिकोण तयार झाला पहा, त्रिकोण. आता त्रिकोण आपण काढला असा. आता कोणतं या ठिकाणी पहा, कोणता पर्याय पहा या ठिकाणी, की पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 हा जे उत्तर आहे, हे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा. पर्याय नंबर 2 मध्ये जी आकृती आहे ती जर आपण त्या ठिकाणी ठेवली तरच ही प्रश्न आकृती पूर्ण होईल. पुढचा प्रश्न पहा त्या ठिकाणी. काय प्रश्न आहे पहा पुढचा. तर पहा, हा आकार अशा प्रकारे आकृती पहा. आता हा जो आकार तयार झाला पहा, हा आकार, हा आकार कोणत्या पर्यायात आहे? हा आकार कोणत्या पहा. तर पर्याय नंबर 1 शक्यच नाहीये. पर्याय नंबर 2 मध्ये पहा, 3 पण शक्य नाही, 4 पण. म्हणजे पहा येथे पहा, पर्याय नंबर 2 पहा एकदम बरोबर आहे पहा. पर्याय नंबर 2 हे उत्तर आलेले पहा. पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न. आता ही आकृती सोपं आहे पहा. फक्त या ठिकाणी एक रेष ओढलेली पहा आणि अशा प्रकारे ही आकृती तयार झाली पहा. अशा प्रकारे पहा ही आकृती तयार झालेली आहे आणि हे उत्तर ज्यामध्ये आहे असा पर्याय या ठिकाणी पर्याय नंबर 1 आहे पहा. कारण ही थोडी लांब आहे पहा. पुढचा पहा या ठिकाणी, पुढचा जो प्रश्न आहे पहा, तर पुढची आकृती आपल्याला पूर्ण करायची पहा. अशा प्रकारे
ही प्रश्न आकृती पूर्ण होईल पहा. आणि मग आता हा पर्याय, हा आकार असणारा पर्याय कोणत्या पर्यायात आहे पहा. अशा प्रकारचा जो आकार आहे कुठे पाहता. आता हे 3 शक्य नाही, 4 शक्य नाही. तर 1 आणि 2 या 2 मध्येच आपलं उत्तर असणार पहा. या ठिकाणी हे जे उत्तर आहे ते उत्तर आहे पहा. या ठिकाणी पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 1 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण आता. या ठिकाणी ही आकृती आपण पूर्ण केली, अशी बंदिस्त केली पहा. आता पहा या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी असं ड्रॉ करायचंय आणि मग ड्रॉ केल्यानंतर आपल्याला आपोआप आपलं उत्तर मिळतंय पहा. आता हे उत्तर कोणत्या पर्यायात आहे पहा. पर्याय नंबर 1 मध्ये पहा. पर्याय नंबर 1 मध्ये हे उत्तर आहे. पहा पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न. तर पाहता प्रश्न आकृती. प्रथमतः आपण प्रश्न आकृती पूर्ण करायची पहा. प्रश्न आकृती पूर्ण करूया. प्रश्न आकृती अशी पूर्ण केली पहा. मग आता ही प्रश्न आकृती पहा. हा जो भाग आहे हा आपण ड्रॉ करायचा आहे, म्हणजे आपलं उत्तर आपल्याला समजतं की उत्तर आपलं योग्य उत्तर कोणतं असेल. पाहता सरळ. तर पाहता अशा प्रकारचा आकार पर्यायामध्ये कुठे आहे पाहता. या ठिकाणी पहा हे उत्तर आहे पहा. पर्याय नंबर 1 पहा. दोन्ही समान आहे पहा. पर्याय नंबर 1 मध्ये हे उत्तर दडलेलं आहे, लपलेलं आहे. पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न घेऊ आपण आता. ती प्रश्न आकृती आपण पूर्ण करायची पहा. आता पण प्रश्न आकृती पूर्ण करूया. प्रश्न आकृती. आता या ठिकाणी थोडं पर्याय, आपण पर्याय पण पाहिजे आपण की पर्यायामध्ये कशा प्रकारचं आकार आहे त्यानुसार आपण या ठिकाणी ती आकृती ड्रॉ करायची पहा. पर्याय सोडून आपण निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण करून मग आपण अशा प्रकारे ती आकृती पूर्ण करायची आहे. आणि पूर्ण करून मग आपल्याला आपलं जे उत्तर आहे उत्तर लगेच मिळतंय पहा. पाहता आता अशा प्रकारे आपलं ते मिळालंय पहा. आता या ठिकाणी उत्तर काय असेल पहा. आता या ठिकाणी पहा ही जी पर्याय सर्व पर्याय साम्यच आहे, पण त्यामध्ये जो चौथा पर्याय आहे तो त्यामध्ये बसतोय पहा. पुढचा प्रश्न पहा. आता प्रश्न आकृती दिलेली पहा. ही प्रश्न आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. आता आपण पूर्ण करूया प्रश्न आकृती. प्रश्न आकृती या ठिकाणी पूर्ण करूया. अशा प्रकारे ही प्रश्न आकृती पहा पूर्ण झाली पाहता. आणि मग आता ही सर्व ड्रॉ करायची. आता ड्रॉ केल्यानंतर आपल्याला लगेच उत्तर कळते पहा की आपलं उत्तर कोणतं असेल पहा. हे लांब आहे म्हणजे पहा हे टोक लांब आहे म्हणजे हे उत्तर नसणार आहे. हे पण थोडस कमी साईज पाहिजे, हे पण नसणार आहे. म्हणजे आपलं पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे पहा. पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न आकृती पाहता ही प्रश्न आकृती आहे. तर प्रश्न आकृती आपण काय करूया या ठिकाणी अशा प्रकारे आकार हा ड्रॉ करून घेऊया. आता अशा प्रकारचा जो आकार आहे पहा, हा आकार कोणत्या पर्यायात तयार झाला आहे. तर पहा हे तर शक्यच नाही पहा. पहिला पर्याय, दुसरा पर्याय पण शक्य नाहीये, तिसरा पर्याय पण शक्य नाही कारण समान वजनी पहा. मात्र जो चौथा पर्याय पहा हा चौथा पर्याय जे बसतो पहा.
पर्याय नंबर जो चौथा आहे, चौथा पर्याय, हा पर्याय या ठिकाणी ही जी आकृती आहे ती बरोबर या ठिकाणी बसते बा. पुढचा प्रश्न आपण घेऊया आता. ही जी प्रश्न आकृती आहे, ही प्रश्न आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. अपूर्ण प्रश्न आकृती पाहता आपण ती पूर्ण करूया. त्यासाठी आपण या ठिकाणी एक जी आकृती आहे पुढे आपण वाढवून घेऊया. आणि वाढवून घेतल्यानंतर आता असा आकार तयार होते बा. आता हा जो आकार आहे, हा आकार कोणत्या पर्यायात आहे पाहता. पर्याय नंबर या ठिकाणी 4, पर्याय नंबर 4 मध्ये आहे पहा. पुढचा प्रश्न पाहता सोपा आहे अतिशय. पाहता हा पण त्या प्रकारे ही आकृती आपण पूर्ण करूया. प्रत्येक आकृती ड्रॉ करून पाहिजे आणि नंतर उत्तर आपण काढायचं आहे पहा. पाहता मग आता असं आपलं ही आकृती आपण पूर्ण केली पहा. अपूर्ण आकृती पूर्ण केलेली आहे. आता हा जो पर्याय आहे, अशा प्रकारचा आकार पुढील पैकी कोणत्या पर्यायात असेल पहा. आता हा शक्य नाहीये, हा पण शक्य नाही पहा. पर्याय नंबर 2 पहा. हा 2 पर्याय, 2 कसा आहे पहा. हा 2 पर्याय बरोबर त्या भागामध्ये बसतोय. हा जर भागामध्ये ठेवला तर बरोबर त्या ठिकाणी बसतोय पहा. पुढचा जो प्रश्न आहे पहा, ही प्रश्न आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ही प्रश्न आकृती आपण पूर्ण केली पाहता. आता हा जो आकार आहे, हा आकार असणारा पर्याय कोणता. हा आकार असणारा पर्याय कोणता पाहता. या ठिकाणी पर्याय नंबर 2 जवळ झाले म्हणजे हा पर्याय नाहीये. त्यानंतर हा पण यामध्ये पाहता हा पर्याय पहा. पहिला एकदम बसतोय पहा. पहिला जो पर्याय आहे तो बरोबर या बसतोय पहा. म्हणजे अशा दोन्ही आकृत्या सारख्या आहेत, समान आहेत. हा आकार या ठिकाणी बरोबर बसणारे, म्हणून पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न हा पण पुढचा जो प्रश्न आहे हा अतिशय सोपा आहे बा. फक्त एक या ठिकाणी एक रेषा ओढली लगेच हा आकार आपला तयार झाला बा. मग आता हा जो आकार आहे, कोणता आकार. हा जो आकार आहे, हा आकार असणारा पर्याय कोणता आहे. हा आकार असणारा पर्याय कोणता आहे पहा. या ठिकाणी पाहायचं आपण, निरीक्षण करायचंय. बारीक निरीक्षण पहा. यामध्ये सर्व म्हणजे समानता आहे पहा. हा पर्याय चुकीचा आहे, हा नाही की. त्यामध्ये पहा दुसरा पर्याय हा थोडासा वरती पहा, हे पण नाही म्हणजे हे नाहीये. त्यामध्ये पर्याय नंबर 3 आणि 4 यांच्यामध्ये साम्य कोण दिसते पहा. तर पर्याय नंबर 4 मध्ये दिसत आहे पहा. म्हणजे उत्तर आलं आपल्याला पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न घेऊ आपण. आता ही आकृती पहा. फक्त या ठिकाणी एक छोटीशी रेष ओढली, पूर्ण झाली पहा. आता हा बाण आहे पहा. आता त्या ठिकाणी बाण तयार झाला पहा. हा बाण किंवा हा आकार झाला तयार. हा आकार असणारा पर्याय कोणता. कोणता आहे पहा. तर पहा पर्याय नंबर 1 दिसतोय पहा. पर्याय नंबर 1. कारण हे कसं आहे पहा, इकडं असं आहे त्या ठिकाणी उभं आहे पहा इथं असं. म्हणजे हे आपण पाहायचंय पहा. याचं कसं इकडं असं आहे पहा. या आकृतीत असं असा सपाट भाग आहे पहा. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1 हे आपलं
उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न. तर पहा आता कोणता पर्याय बसतोय का पहा. पण ही आकृती पूर्ण करून घेऊ. ही आकृती अशी पूर्ण केली बा. आता पूर्ण केली आकृती आपण पहा. तर हा जो आकार आहे, आपण जो आकार ड्रॉ करतोय, तो आकार पहा आता पर्यायामध्ये कुठे आहे. पर्यायामध्ये पहा कुठे. व्यवस्थित निरीक्षण करून पहा. व्यवस्थित निरीक्षण करू तर आपल्याला दिसेल पहा पर्याय नंबर 3 आणि त्या पर्यायामध्ये काय पहा साम्य आहे. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पहा पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न पहा. अजून या प्रकारचे आपण 4-5 उदाहरण घेऊन नंतर आपण पुढचा घटक घेऊया. पहा आता हा जो आकार आहे, म्हणजे सहज उत्तर आलं पाहता. या ठिकाणी पर्याय नंबर 1 उत्तर आले पहा. पर्याय नंबर 1. पुढचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न या ठिकाणी ही जी आकृती आहे, ही आकृती आपण पूर्ण करून घेऊया. तर हा जो आकार आहे, हा आकार कोणत्या पर्यायात असेल पहा. तर हा जो आकार आहे पहा पर्याय नंबर 3 मध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी हा जो आता ही आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे. ही आकृती पूर्ण करायची आहे. मग आता या ठिकाणी कोणता पर्याय बसतो पाहता. या ठिकाणी आपण ही आकृती पाहूया तिथं. तर पर्याय नंबर 3 पहा. ही लांब लाईन पहा. या ठिकाणी पर्याय नंबर 3. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पहा, तो प्रश्न अशा प्रकारे पहा. या ठिकाणी पर्याय नंबर 4 बसते पहा. त्यानंतर पुढची जी आकृती पहा. या ठिकाणी पर्याय नंबर 2. अशा प्रकारे आपण पाहिलं पहा की अपूर्ण आकृती पूर्ण करणे. आता जो पुढचा भाग आहे पहा, आपण पाहूया तंतोतंत आकृतीत ओळखणे. हा तर अतिशय सोपा घटक आहे. तंतोतंत म्हणजे जशी दिसते तशी आकृती तुम्हाला पर्यायामध्ये शोधायची. म्हणजे हातचे मार्क मिळून देणारे घटक आहे पहा. घेऊ आता आपण पहा. प्रश्न पहिला पहा. आता यामध्ये तो प्रश्न पहिला आहे, हा प्रश्न पहिला पहा. या ठिकाणी 4 आकृती आपण निरीक्षण करायचे पहा. या ठिकाणी 2 वर्तुळ आहे. माझं 2 वर्तुळ कुठे आहे पहा. फक्त इथं आहे पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 4 मध्ये आहे पहा. पर्याय नंबर 4 मध्ये पहा. आणखी यामध्ये काय काय पहा. इथं 2 रेषा आहे पहा. इथं पहा. इथं फरक आहे. म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे आपलं उत्तर आले पहा पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4 उत्तर आले पहा. पुढचा प्रश्न पहा. हा जो प्रश्न आहे, आपली निरीक्षण क्षमता कशी आहे यावर याचं उत्तर आहे पहा. घाई करायची नाही. बारीक बारीक आपण या ठिकाणी पाहायचंय यामध्ये काय वेगळं आहे पहा. आता ही जी आकृती पहा, हा पर्याय तर असू शकत नाही पहा. हे उत्तर नसणार पहा. त्यानंतर पाहता पुढचं जो कोणतं आहे पाहता यामध्ये अशी आकृती होते. ही जी वर्तुळ आहे एका बाजूला आहे, म्हणजे हे पण उत्तर नसणार आहे पहा. आता राहिले फक्त बी आणि डी. या 2 मध्ये कोणतं उत्तर आहे पहा. बी आणि डी मध्ये कोणतं उत्तर आहे. तर यामध्ये कोणतं उत्तर पहा. या ठिकाणी पहा इथं काय ही जी लाईन ओढलेली नाही पहा. पर्याय बी मध्ये पहा इथं ही लाईन ओढलेली नाही. इथं पर्याय बी मध्ये लाईन ओढलेली नाही, मात्र पर्याय डी मध्ये बरोबर आहे पहा. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी पर्याय नंबर 4 डी. पर्याय नंबर डी पाहता. पुढचं पहा. पुढचा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न. अशी आकृती किंवा अशी या आकृतीची तंतोतंत असणारी आकृती कोणती आहे.
हा प्रश्न फक्त निरीक्षण क्षमता आहे आपली. पहा, हा पर्याय नंबर 1 असू शकत नाही, हा 2 पण असू शकत नाही, पहा 3 पण असू शकत नाही, पहा पर्याय नंबर 4. तर उत्तर आहे पहा पर्याय नंबर 4. पुढचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी पहा, ही अशी आकृती दिली पहा, आणि या आकृतीची तंतोतंत असणारी आकृती पहा. आता पहिला जो पर्याय आहे या ठिकाणी पहा, हा मोकळा भाग आहे, म्हणजे हे उत्तर असू शकणार नाही. आता पहा या ठिकाणी पर्याय नंबर जो 2 आहे पहा, हा पर्याय एक तर असू शकतो पहा. आता हा एक, आणि अजून पहा या ठिकाणी हा पण नसणार, कारण पहा इथं जी रेष आहे पहा, या ठिकाणी जी रेष आहे इथं रेष नाही, म्हणजे हा पण पर्याय नसणार, बी पण पर्याय नाही पहा. आता राहिले फक्त सी आणि डी. या सी आणि डी मध्ये कोणतं उत्तर आहे पहा, सी आणि डी मध्ये कोणतं उत्तर आहे पहा. तर पहा, आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला कळेल पर्याय नंबर बी याचं उत्तर आहे पहा. पर्याय नंबर डी, कारण डी आहे का, नाही नाही, डी पण नाही उत्तर. पर्याय नंबर पहा या ठिकाणी कोणतं उत्तर आहे पहा, कारण हे खाली पहा, हे उत्तर नाही. तर पर्याय नंबर सी उत्तर आहे, सी. पर्याय नंबर सी. व्यवस्थित निरीक्षण करायचंय, कारण इथं पहा हा जो त्रिकोण इथं खाली आलाय पहा, म्हणजे हे उत्तर नाही, म्हणजे पर्याय नंबर सी हे उत्तर आलेलं आहे. आता पुढचं पहा, या ठिकाणी नळाच्या आकाराची एक तोटी दिलेली पहा, आणि या तोटी जो आकार आहे अशाच प्रकारची आकृती पर्यायामध्ये कोणती आहे पहा. आता पहिलं जो जी तोटी आहे इथं असू शकत नाही पहा. दुसरी आकृती आहे पहा, इथं खाली मध्ये रंगवलेलं आहे पहा, म्हणजे हे पण नसणार आहे पहा. आता राहिले फक्त 2 पर्याय. 2 मध्ये पहा इथं इथं टिंब आहे पहा पर्याय 4 मध्ये, म्हणजे हे पण नसणार आहे. म्हणजे पहा पर्याय नंबर सी, जो सी पर्याय आहे ते उत्तर आले पहा. पुढचा प्रश्न, तंतोतंत आकृती शोधा. तर पाहता अशा पाहता हा जो त्रिकोणी पहा, प्रश्न आकृती कशी दिली आहे ते आपण प्रथम निरीक्षण करायचंय. त्यामध्ये काय सर्व त्रिकोण सारखे आहेत का, सर्व आकार सारखे आहेत का, काही वेगळं आहे पहा. हे 3 त्रिकोण पहा असे एकसारखे पहा, मात्र एक त्रिकोण वेगळा आहे पहा. आता या ठिकाणी पहा, हे 4 त्रिकोण कसे एकसारखे, म्हणजे हा पर्याय असू शकत नाही. पुढचं पहा, इथं पहा हे 2 त्रिकोण सारखे पहा, म्हणजे हे 2 सारखे, हे 2 सारखे, म्हणजे हा पण पर्याय असू शकत नाही पहा. नंतर पुढचं पाहता, यामध्ये चौथ्यामध्ये आयत दिलाय पहा, म्हणजे हा पण असू शकत नाही पहा. इथं पाहता पर्याय नंबर 3 मध्ये पहा, हे 3 त्रिकोण, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, हे सारखे, आणि हा पण त्रिकोण पहा, म्हणजे पर्याय नंबर जो 4 आहे हेच उत्तर आहे. पर्याय नंबर 3, सॉरी, पर्याय नंबर 3 जे उत्तर आहे, पर्याय नंबर 3 उत्तर आलेलं आहे पहा या प्रश्न आकृतीचं. पुढचा प्रश्न, तर आता छत्रीसारखा असा आकार आहे पहा, असा आकार तंतोतंत आकार कोणता आहे पहा. हा तर पर्याय एक असू शकत नाही पहा. आता हा पण असू शकत नाही, कारण इथं पहा ही जी दांडी इथं दिली पहा, म्हणजे ही पण नसणार आहे पहा. कारण ही जी दांडी पहा तिसऱ्यामध्ये पहा, ही मध्यभागी दिली पहा, ही पण नसणार आहे पहा. तर पर्याय नंबर 4 जो पहा, 4 आणि हा प्रश्न आकृती पहा समान दिसते पहा, एकदम काहीच बदल नाही, म्हणजे पर्याय नंबर 4 हे उत्तर आले पहा. पर्याय नंबर 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न आकृती दिली पहा, ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृती सारखा पर्याय कोणता आहे, समान तंतोतंत, त्यामध्ये काहीच फरक नाही पहा. पहिल्या पर्यायामध्ये फक्त 2च स्टिंब आहे पहा, म्हणजे हा पर्याय असू शकत नाही पहा. आता पहा दुसरा पर्याय पहा, दुसरा जो पर्याय आहे त्यामध्ये पहा काय आहे पहा, यामध्ये दुसरा पर्यायामध्ये पहा, तिसरा पहा. आता तिसऱ्यामध्ये तर हे या ठिकाणी जो आकार आहे, हा जो आकार आहे हा वेगळा आहे, म्हणजे हा पण पर्याय असू शकत नाही पहा. आता राहिले फक्त आपले 2 पर्याय, हा आणि हा. तर पहा हा जो आयत दिलाय पहा, हा थोडा मोठा आहे पहा आयत, आणि हा आयत छोटा आहे पहा. इथं पण आयत छोटा आहे पहा, इथं आयत छोटा आहे पहा, म्हणजे पर्याय नंबर जो 4 आहे हा पर्याय याचं उत्तर आहे पहा.
पर्याय नंबर 4 तंतोतंत पहा. पुढचा जो घटक आहे पहा, आता पुढचा जो प्रश्न आहे, पुढची जी आकृती पहा. आता अशी जी आकृती कुठे पाहता, पर्याय नंबर 1 मध्ये आहे, ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये. पाहता या ठिकाणी तर पाहता कोणते इथं तर वर्तुळ आहे, म्हणजे हा पर्याय असू शकत नाही. या ठिकाणी असं दंड गोलाकार म्हणजे हा पण असू शकत नाही पहा. आणि हे पण इथं पण दंड गोलाकार हा पण असू पहा. तर राहिलं काय बघतो आता, हा पर्याय पहिला, म्हणजे आपलं जे उत्तर आले पहा, पहिला जो पर्याय आहे हा पर्याय आणि प्रश्न आकृती हे दोन्ही कसे आहे, सारखे आहे. दोन्ही कसे आहे, सारखे आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. या ठिकाणी पाहता ही आकृती या आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती कोणती पहा. पाहता या ठिकाणी निरीक्षण जर केलं आपण, इथं वर्तुळ आहे पहा दुसऱ्या पर्यायामध्ये, म्हणजे हा पर्याय तर होऊ शकत नाही. जे नाही ते आपण खून करून घ्यायची, म्हणजे आपलं उत्तर काढणं सोपं होतं पहा. त्यानंतर ह्या जो इथं या ठिकाणी पहा आतमध्ये आयत आहे पहा, चौकोन आहे पहा, इथं चौकोन पूर्ण नाही, म्हणजे हे पण उत्तर गेलं. तर राहिले फक्त 2 पर्याय आपल्याला, पर्याय नंबर ए आणि सी पहा. या 2 पर्यायामध्ये कोणतं उत्तर असेल पहा. आता पर्याय यामध्ये नीट जर आपण निरीक्षण केलं पहा कोणतं उत्तर आहे, तर पहा पर्याय नंबर या ठिकाणी हा जो सारखा आहे पहा, आणि हा पर्याय सारखा आहे. पुढचा प्रश्न प्रश्न आकृती दिली पाहिजे या ठिकाणी. या प्रश्न आकृतीसारखा असणारा पर्याय पाहता या ठिकाणी इथं एक भाग कमी केलाय पाहिजे इथं, म्हणजे आता इथं हा जो या भागात हा जो इकडचा जो भाग आहे पहा, या कोपऱ्यातला हा कोपऱ्यातला भाग आहे पहा, इथं रेष ओढलेली नाही पहा. असा कोणता भाग आहे त्यामध्ये, हा पहा पर्याय नंबर सी मध्ये पहा. पर्याय नंबर सी मध्ये पहा, अशा प्रकारे हे दोन्ही समान आहे पहा. म्हणजे प्रश्न आकृती आणि पर्याय नंबर जो तिसरा पर्याय आहे हे काय पहा, तंतोतंत आहे पहा, यामध्ये काही बदल नाही. निरीक्षण करायचं पहा. पुढचा जो प्रश्न आहे पहा, या ही जी प्रश्न आकृती आहे, प्रश्न 12वा, असाच आकार असणारा जो पर्याय आहे तो कोणता आहे पहा. आता इथं मध्ये इथं गुणिले पहा, या ठिकाणी काय फरक आहे पाहतो. पाहता ह्या जो पर्याय पहा, पर्याय इथं या ठिकाणी पहा, इथं असं हे गेले पाहिजे, पण इथं काय जोडलं, इथं काय पहा या ठिकाणी हा कोण तयार झालेला, इथं कोण तयार झालेला नाही, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. दुसरा पर्याय पहा आता, हा इथं कसं या ठिकाणी खाली त्रिकोण आहे पहा, इथं त्रिकोण नाही, हा पण पर्याय होऊ शकत नाही. तिसरा पर्याय पहा आता, हे खालचे 2 त्रिकोण समान आहे, मात्र इथं आधीच चिन्ह आहे पहा, इथं काय आहे आधीच चिन्ह, म्हणजे हा पण पर्याय होऊ शकत नाही. जो शेवटचा जो पर्याय आहे पहा, समान आहे पहा, हा पर्याय शेवटचा जो पर्याय आहे हा पर्याय आणि प्रश्न आकृती दोन्ही कसं आहे पहा, समान आहे. दोन्ही कसं आहे पहा, समान आहे. म्हणजे तंतोतंत आहे पहा, तंतोतंत, काहीच बदल नाही त्यामध्ये. तर पुढचं पाहता, पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये कोणती आकृती समान आहे पहा. थोडासा फरक असतो पहा काहीतरी कुठेतरी, तो आपण निरीक्षण करायचं पहा. यामध्ये पर्याय नंबर जो पहिला आहे हा काय पहा, सारखा आहे. कारण इथं थोडस बाकीचे आपण जर निरीक्षण केलं त्यामध्ये थोडस थोडा फरक आहे पहा. तर पुढचा जो प्रश्न आहे पहा, प्रश्न 14वा, ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृती सारखीच तंतोतंत असणारी आकृती आपली शोधायची पहा. पहा मध्ये 2 आहेत ते पहा, मध्ये 2 आहेत, इथं आहे पहा, इथं पण आहे पहा. मात्र इथं पहा, इथं काय आहे पर्याय जो दुसरा आहे यामध्ये तसं नाही, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही पहा. इथं पण पहा या ठिकाणी हे 2 इथं आयत मोठा आयत तयार झालेला नाही, इथं हे पण नाही होऊ शकत पहा. इथं या ठिकाणी पहा हे पण होऊ शकत नाही, म्हणजे राहिला फक्त पर्याय हा जो पहा तंतोतंत पहा, हा जो पर्याय आहे पर्याय पहिला आणि प्रश्न आकृती
हे दोन्ही कसे पहा सारखे आहे, यामध्ये काहीच बदल नाही, तंतोतंत आहेत. पुढचा जो प्रश्न आहे पहा, या ठिकाणी पहा गुणिले चिन्ह कुठे पाहतो, गुणिले चिन्ह इथं आहे पहा, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे बसते पहा. नंतर अजून काय पाहिजे आपण पहा, या ठिकाणी पाहता वर्तुळ, या 3 आकृतीमध्ये वर्तुळ आहे, पण इथं 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 गुणिले नाही, म्हणजे हे होत नाही पहा, एक पर्याय गेला आपला. इथं पण इथं वर्तुळ नाही पहा, तिसऱ्या पर्यायामध्ये या बाजूला असं वर्तुळ नाही, म्हणजे हा पण पर्याय गेला. आता राहिले बद्दल पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 4. हा जो पर्याय आहे यामध्ये कोणतं आहे पाहता, कोणतं उत्तर आलेलं आहे पाहता. पहा इथं पहा, इथं खालचा जो पूर्ण रंगवलेला आहे पहा, मात्र पर्याय नंबर 4 मध्ये रंगवलेला नाही पहा. म्हणजे पर्याय नंबर जो 2 आहे, पर्याय नंबर 2 जे उत्तर आहे ते 2 उत्तर आणि प्रश्न आकृती कशी आहे, समान आहे, तंतोतंत आहे, काहीच बदल नाही, काहीच बदल नाही. आपल्याला ती शोधायचे पहा. पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा, इथं बाण दिले पहा, बाणाचा पहा जर दिशा पाहिली आपण, या बाजूला दिशा पाहिलं, या दिशा पाहता, म्हणजे हा पहिला तर चूक गेला पाहता. या ठिकाणी पाहता हा बाण इथं दिसतोय पहा, मात्र जो इकडचा जो बाण आहे तो खाली झालाय पहा, इथं वरती आहे, म्हणजे हा पण पर्याय गेला. आता राहिले 2 पर्याय फक्त, तिसरा आणि चौथा पर्याय. यामध्ये पाहता हा बाण बरोबर आहे, हा बाण बरोबर आहे. नंतर हा जो खाली येणारा बाण आहे, हा आणि हा सारखा आहे. नंतर जो खालचा जो बाण आहे तो पण बरोबर आहे, आणि हा पण बरोबर आहे पहा. म्हणजे पर्याय नंबर 3, हा हा नाही पहा, म्हणजे काय पर्याय नंबर तिसरा जो पर्याय आहे, ही जे पर्याय आहे आणि प्रश्न आकृती आहे, दोन्ही कसं आहे, तंतोतंत सामान्य, काहीच बदल नाही त्यामध्ये पहा, दिसायला एकदम सारखं. पहा पुढचा प्रश्न आपण घेऊया. पाहता या ठिकाणी, आता या ठिकाणी पहा आपण फक्त पर्याय पहिला एवढाच पहा, इथपण पर्याय पहिला, हा पर्याय दुसरा, इथपण दुसरा पर्याय पहा, पर्याय तिसरा, पर्याय चौथा. पाहू पण या ठिकाणी पहा काय पहा, या ठिकाणी पर्याय पहिला दिसतो का नाही, पाहायचं इथं पहा, इथं ही लाईन दिली पहा, म्हणजे हा पर्याय होत नाही, पर्याय नंबर ए गेला. आता बी पहा, बी दिसतं का पहा, निरीक्षण करायचं पहा बी मध्ये, हा दिसतो पहा बी मध्ये, हा आहे पहा पर्याय नंबर बी, हा जो बी पर्याय पहा, पर्याय नंबर बी हा जो पर्याय आहे, हा आणि प्रश्न आकृती एकदम समान आहे, काही बदल नाही. तर पुढचा प्रश्न पाहता, यामध्ये पहा कोणतं उत्तर असेल पहा, काही मध्ये बदल दिसत नाही पहा. पर्याय नंबर 2. तर पुढचा प्रश्न पहा, सोपा प्रश्न आहे पहा. पहा त्या ठिकाणी इथं एक या ठिकाणी चौकोन आहे, आणि तसा हा अर्ध वर्तुळाकार असा, म्हणजे आणि खाली पहा या ठिकाणी आकार आहे पहा, इथं हा पर्याय तर होऊ शकत नाही, पर्याय पहिला होऊ शकत नाही पहा. दुसरा पर्याय होतो पहा, दुसरा पर्याय होऊ शकतो पहा, हा दुसरा पर्याय आहे पहा, कारण हा पर्याय इकडं या बाजूला रंगवलेला आहे, उजव्या बाजूला, इथं पण उजव्या बाजूला रंगवले पहा. म्हणजे पर्याय नंबर दुसरा जो आहे, दुसरं उत्तर जे आहे ते उत्तर आलेलं आहे या प्रश्न आकृती सारखं पहा. जी प्रश्न आकृती आहे हे दोन्ही समान आहे पहा. आता पुढचा जो प्रश्न आहे पहा, त्या ठिकाणी बाण दिले पहा, पाहिलं हा तर पर्याय पहिला असू शकत नाही पहा, कारण बाराची दिशा इकडे पहा, डावीकडे पहा इकडं. आता हा दुसरा जो पर्याय असू शकतो पहा, दुसरा पर्याय असू शकतोय पहा, परंतु इथं इथं काय पूर्ण भरीव आहे, म्हणजे हा पण दुसरा जो पर्याय पण नाही पहा. तिसऱ्या पर्यायामध्ये पाहता, हा तिसरा पर्याय आहे पहा, सर्व समान आहे पहा. तिसरा जो पर्याय आहे, तिसरा पर्याय
आणि प्रश्न आकृती एकदम तंतोतंत आहे, काहीच बदल नाही. म्हणून या प्रश्न आकृतीची तंतोतंत आकृती असणारा जो पर्याय आहे तो पर्याय तिसरा आहे. पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी ही जी आकृती पहा, कोणती जी आकृती पहा, हा जो प्रश्न आहे नीट निरीक्षण करायचं आपण. पहा इथं, पहा इथं काय दिलं पहा, इथं असा भाग नाही पहा, म्हणजे हा इथं असा भाग नाही, म्हणजे हा पर्याय पहिला पर्याय असू शकत नाही. पहा दुसरा पर्याय, इथं हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण उलटा दिलाय पहा, म्हणजे हा पण पर्याय नसणार आहे. पहा प्रत्येक पर्यायाचा आपण पाहिजे तो पर्याय असू शकतो का. पहा पर्याय तिसरा, हा इथं हा आहे. पहा पर्याय तिसरा हा जो पर्याय आहे पहा ते बरोबर तंतोतंत आकृती आहे. आता पुढचा प्रश्न पहा, त्या ठिकाणी नीट निरीक्षण करा चारही आकृत्यांचं. पहा तर आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की बाप सी पर्याय पहा, या ठिकाणी तिसरा जो पर्याय हा पर्याय आणि हा पर्याय सारखा आहे. पहा नंतर पुढचा प्रश्न आपण घेऊ. आता पहिला पर्याय इथपर्यंत पहा, दुसरा पर्याय हा इथपर्यंत आहे, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. पहा त्यांनी नीट काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. असा प्रश्न हे दिसायला थोडस आपल्या डोळ्यांना थोडा त्रास होतो पाहताना, परंतु आपण काळजीपूर्वक पाहायचंय, आपल्याला फक्त उत्तर काढायचं आपल्याला. तर पाहता या ठिकाणी पहा, इथं 1 2 3 तीन वर्तुळ पहा, इथं आहे का 3 वर्तुळ, 1 2 3, म्हणजे हा पर्याय पहिला गेला. तो आपण पाहायचाच नाही. पाहता इथं 1 2 3 वर्तुळ पहा, इथं पहा आहे का 1 2, इथं नाही. पहा म्हणजे हा पण पर्याय गेला. हा इथं पण 2च वर्तुळ पहा, हा पण गेला. आता राहिलं पहा इथं शेवटचा पर्याय पहा, 1 2 3, हा इथं 3 आहे. पहा 1 2 3, नंतर इथं पण 1 2 3 वर्तुळ आहे. पहा नंतर इथं खाली 1 2 3 आहे, इथं पण पहा 1 2 3, या ठिकाणी पहा 1 आणि 2 वर्तुळ आहे. पहा इथं पण बस समान आहे. पहा म्हणजे पर्याय नंबर जो चौथा आहे, चौथा पर्याय, तो चौथा पर्याय याचं उत्तर आहे. पर्याय नंबर 4. अजून एक 2 प्रश्न घेऊ आपण. तर पाहता आता या आकृतीत तंतोतंत असणारी आकृती कोणती आहे. पहा त्या ठिकाणी कोणती आकृती आहे, हा निरीक्षण करायचे आपण. पहा आता हा तो पर्याय असू शकत नाही, हा पण असू शकत नाही. पहा मग राहिला फक्त आता हा पर्याय. पहा पर्याय नंबर तिसरा जो हा पर्याय आहे ते, आणि ही प्रश्न आकृती एकदम तंतोतंत आहे. तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. या ठिकाणी पहा निरीक्षण करा, निरीक्षण फार महत्वाचे. पाहतो हा जो त्रिकोण आहे वरती त्रिकोण, इथं हा त्रिकोण अशा प्रकारे पहा, म्हणजे पहिला पर्याय गेला. दुसरा पर्याय पाहू आपण. इथं वर्तुळ आहे, इथं आयत आहे, इथं त्रिकोण बरोबर आहे, इथं पण हा जो चौकोन आहे हा या दिशेला आहे. पहा म्हणजे हा पण पर्याय गेला. हा पण पर्याय होऊ शकत नाही. पहा तंतोतंत. आता पुढचं पहा, पहिला आयत बरोबर आहे, वर्तुळ बरोबर आहे, त्रिकोण बरोबर आहे, मात्र जो खालचा तो चौकोन आहे तो उलटा आहे. पहा म्हणजे हा पण पर्याय नाही. फक्त जो शेवटचा पर्याय पाहतो, आयत बरोबर आहे, वर्तुळ बरोबर आहे, त्रिकोण बरोबर आहे, हा पण चौकोन बरोबर आहे, हा चौकोन बरोबर आहे, हा पण चौकोन बरोबर आहे, म्हणजे पर्याय नंबर जो 4 आहे हा 4 आणि ही आकृती तंतोतंत आहे. अशा प्रकारे आज आपण 2 घटक पाहिले. पहा अपूर्ण आकृती पूर्ण करणे आणि तंतोतंत आकृती शोधणे. परीक्षेला म्हणजे फार कमी वेळ लागणारा, म्हणजे या प्रश्नांना जो वेळ आहे तो फक्त 5 ते 10 सेकंद आपला वेळ लागतो. तर असे प्रश्न काळजीपूर्वक आपल्या निरीक्षण शक्तीने पाहिजे, निरीक्षण करायचंय, व्यवस्थित पाहायचंय, घाई करायची नाही. परीक्षेमध्ये घाई केली की चुकतंय. पहा अति घाई संकट नाही. तशा प्रकारे आपण प्रश्न सोडवताना घाई करायची नाही. तर
आज आपण अशा प्रकारे या ठिकाणी आजची तासिका या ठिकाणी संपूया. धन्यवाद.